आज मी चुडीची पॅन्ट शिवलेली आहे. खूप दिवसापासून कटिंग करून ठेवलं होतं पण शिवणं काही झालं नाही, तर आज शिवली आहे. तर ही पॅन्ट आहे आणि हा उरलेला कापड आहे. तर यापासनं बघूया काय बनतं. काहीतरी करील मी याचं, कारण हा कपडा चांगल्या क्वालिटीचा आहे. तर इथे मी हुक्स लावलेले आहेत. टच बटन्स मी लावत नाही, कारण टच बटन्सने काय होतं, कधी कधी ते निघून जातात लावल्यावर. तर हुक्स छान वाटतात. तर मी इथे 2 हुक्स लावलेले आहे. इथे असा कट दिलेला आहे. तुम्हाला जर कट नसेल हवा तर तुम्ही डायरेक्टली शिवू शकता. आणि हा जो पार्ट असतो इथून इतका, हा तुम्ही फिटिंगमध्ये तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा शिवा. जेवढी तुम्हाला फिटिंगची पॅन्ट करायची तेवढी करू शकता, आणि जेवढी लंबी तुम्ही बनवली तेवढ्या याला चुण्या येतात. तर तुम्ही बघू शकता ही पॅन्ट किती लंबी मी बनवलेली आहे, कारण मला इथे अशा चुण्या पाहिजे आहेत घातल्यावर. तसं जर याला ओपन केलं तर अशी आहे. आणि हे जे पार्ट्स दिसत आहेत हे जॉईंट्स आपल्याला लावावे लागतात, कारण कपडा एकसारखा सरळ नसतो. तर जॉईंट्स आपल्याला जोडावेच लागतात जेव्हा पण आपण चुडीची पॅन्ट बनवतो. आणि जेव्हा आपण जॉईंट्स जोडतो तर त्याच्यावरून आपल्याला एक शिलाई द्यायची आहे, म्हणजे याची जी फिनिशिंग आहे ती चांगली येते. आणि हा बेल्ट बनवलेला आहे, हा 9 इंचाचा घेतलेला आहे. शिवल्यावर तो 7 इंचपर्यंत येऊन जातो. आणि इथे मी नाडा बनवलेला आहे. तर या प्रकारे आपल्याला नाडा शिवायचा आहे. नाड्याची जी पट्टी आहे ती 1 इंचाची घेतली आहे. 1 इंचाची जर तुम्ही घेता तर नाडा चांगला बनून जातो. तर आता मी याला वॉश करणार आहे, कारण हे जे मार्किंग्स वगैरे आहे ते सगळे वॉशनी चाललं जातील. तर ही सुंदरशी पॅन्ट आम्ही बनवून तयार केलेली आहे. आणि आतमध्ये जे आहे मी इंटरलॉक दिलेलं आहे. तुमच्याकडे नसेल इंटरलॉकची मशीन तरी चालेल. इंटरलॉक असलं तर असे धागे वगैरे जे असतात ते निघत नाही. याच्यावरचा कुर्ता मी जेव्हा बनवेल त्याचा पण मी व्हिडिओ टाकेल. आणि तुम्हाला शिकायची असेल ही पॅन्ट अशी कशी बनवायची तर मला कमेंट नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.